विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्याची ओळख आहे। कारण या भागामध्ये सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं। परंतु मागील काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर संत्रा उत्पादक शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेला आहे। परंतु या संकटावर मात करत जे आहे ते प्रगतिशील शेतकरी नवीन कुमार पेठे यांनी एक यशोगाथा साकारलेली आहे। स्वतःचा माल जो आहे तो त्यांनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे। देश नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचा संत्रा जो आहे तो जात असतो। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी पेठे यांनी जी आहे ती स्वतःची एक कंपनी स्थापन केली। त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर संत्र्याचं उत्पादन होत होतं, परंतु बाजारपेठ मिळत नसल्यामुळे बाजारभाव मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान होत होतं। त्यामुळे त्यांनी स्वतः कुठेतरी या संत्र्याची विक्री करण्याचा जो आहे तो संकल्प केला। त्याच्या माध्यमातून त्यांनी एक संपूर्ण प्रकल्प उभारलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो प्रकल्प या ठिकाणी आहेत। वेगवेगळे संत्र्याचे जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी केलं जातं। ग्रेड जे आहेत ते संत्र्याचे वेगवेगळे काढले जातात। त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आहे तो संत्रा काढला जातो। आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळे ग्रेड आहे। 225 नंबरचा संत्रा आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यानंतर 191 नंबरचा संत्रा या ठिकाणी आहे। असे जे वेगवेगळे संत्र्याचे ग्रेड या ठिकाणी ठेवले आणि त्यानुसार त्याला बाजारपेठ जी आहे ती मिळत असते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण संत्र्याचा प्लांट आहे आणि यांच्या संत्र्याला देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं जे आहे ते संत्रा उत्पादक शेतकरी पेठे यांनी सांगितलं। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। काय सांगणार भाऊ, स्वतः तुम्ही संत्रा उत्पादक शेतकरी होता, आता तुम्ही कंपनी निर्माण केलेली आहे? हो, नमस्कार, माझं नाव नवीन अरुण कुमार पेठे। माझी ओळख म्हणजे माझं आयुष्य आणि माझी ओळख म्हणजे एक शब्दात सांगतो म्हणजे शेती। माझे वडील मागील 50 वर्षापासून शेती करत आहात आणि माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पण त्यांच्यासोबत शेतीत उतरलो आणि त्यांनी आता मला पूर्ण शेतीची जबाबदारी दिलेली आहे। मागील काही वर्षात मला अपेक्षित रेट मिळत नव्हते, बाजारभाव मिळत नव्हता, म्हणून मी 2021मध्ये अपेडाच्या सहकार्यानं हा युनिट उभारलेला आहे आणि आज 3-4 वर्ष झालेले आहेत। पहिले 2 वर्ष तर मला भरपूर नुकसान झालं, पण आता पूर्ण देशातलं मार्केटचं अभ्यास केल्यानंतर आता मला फायदा होणं सुरू झालेला आहे। अभ्यास केल्यानंतर मला हे कळलं की कोणत्या राज्यात कशा प्रकारचे संत्रे आपण पाठवावीत, कोणत्या राज्यात हिरवे संत्रे पाहिजे, कोणत्या राज्यात कोणता ग्रेड पाहिजे। त्यानुसार आम्ही इथे शॉर्टिंग ग्रेडिंग करून संपूर्ण आपल्या भारतात पूर्ण संत्रा पाठवतो आणि आम्ही पी.ओ.जी. म्हणून एक ब्रँड बनवलेला आहे। सतत दर्जेदार संत्र पाठवत असल्या कारणानं आता आमच्या संत्र्याला भरपूर भाव मिळत आहे आणि आमचा ब्रँड पण चालत आहे। आधी कशी सुरुवात होती? का तुम्हाला वाटलं की स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे? काय कारणं होती? कसं होतं साहेब की आम्हाला हे कळतच नव्हतं की मार्केटमध्ये काय रेट आहे, आम्ही काय रेटनं विकलं पाहिजे। कोणी आम्हाला सांगून दिलं की 50,000 रेट चालू आहे, तर आम्ही 50,000चीच मागणी करत बसलो राहायचो। त्याच्यामुळं आम्हाला भरपूर नुकसान व्हायचं। तर अशा अनेक कारणांमुळं मला असं वाटलं की आपल्याला पूर्ण देशातील बाजाराचे आपल्याला रेट कळलं पाहिजे। त्यामुळं मी पूर्ण बाजारपेठ फिरून त्याचा अभ्यास केला आणि आज मला हा फायदा होतो की बाजारात काय रेट चालू आहे ते मला कळत आहे आणि पूर्ण भारतात संपूर्ण बाजारात एकसारखे रेट राहत नाही, वेगवेगळे रेट राहतात। त्यामुळे जिथे चांगलं रेट मिळत आहे किंवा जिथे आज चांगला रेट असेल तिथं आम्ही संत्रा पाठवतो। किती एकर तुमची शेती आहे आणि यामधनं आता या संपूर्ण व्यवसायातून किती उत्पन्न तुम्हाला मिळतं? दुसरीकडे इतरही शेतकऱ्यांचा तुम्ही माल तुमच्याकडे आणता का? हां, माझ्याकडे 100 एकर शेती आहे। त्याच्यातनं मला अंदाजे दरवर्षी 1000 टन संत्रा येतो मृग आणि आंब्याचा। तसंच 1000 टन मी बाहेरूनही कलेक्ट करतो। त्याच्यातनं 500 टन मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परचेस करतो आणि 500 टन ते मला प्लांटवर आणून देतात। असं 2000 ते 2500 टनचं मी पूर्ण व्यवहार करतो। याच्यातनं मला
घरच्या संत्र्यांना माझा जो टर्नओव्हर आहे 2 ते 3 करोडच्या आसपास होतो. काय शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल, कारण या भागातले शेतकरी अनेक शेतकरी संकटामध्ये आहेत, शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगणार? म्हणजे तुमची परिस्थिती ती होती, तुम्ही स्वतः आता कंपनी तयार केलेली आहे, इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार? माझं प्रत्येक शेतकऱ्याला एवढंच म्हणणं आहे की स्वतःचा संत्रा जर आपण स्वतः मार्केटिंग केला तर आपल्याला कळतो की आपल्याला बाजारपेठातून आपल्या संत्र्याबद्दल काय काय प्रश्न येत आहे ते आपल्याला कळतो आणि पुढील हंगामात आपण ती दुरुस्ती केल्यानंतर आपल्या संत्र्याचा दर्जाही वाढतो, आपण दर्जेदार उत्पन्नही करतो आणि आपली शेती पण चांगली होते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना मार्केटिंग करायला हवं आणि आपल्या संत्र्याचे जास्तीत जास्त भाव कसे मिळतील त्याच्यावर पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. किती लोक रोजगार आहेत या माध्यमातून? माझ्याकडे 200 एम्प्लॉईज आहेत पूर्ण. माझ्या शेतात 80 एम्प्लॉईज काम करत असतात नेहमी आणि ह्या प्लांटमध्ये 8 महिने 120 लोक काम करतात. त्याच्यामध्ये माझ्याकडे 60 तोडणीवाले लोक आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.